आरतीचे यजमान आलेले आहेत का? आणि आत्मदेव राजाने काय केलं, त्याला लेकरू बाळ नव्हतं, म्हणून त्यांनी तपश्चर्या केली, बरंच काय केलं, आणि शेवटी त्यांच्या पत्नी आणि त्या गांडुलीनं त्यांना आवाज बोलली, म्हणून आत्मदेव राजा जंगलात गेले. जंगलात म्हणजे आता काय करतो, आत्महत्या करतो, जीव देतो, अशी घेतो. आणि एका वडाच्या झाडावर जाऊन चढले, गळ्याला फास घातला, तोडा बांधला, गावं बांधलं आणि बांधून त्यांनी जीव देणार तेवढ्यामध्ये गुरुवारी त्यांना भेटले साधू, आणि त्या साधूंनी काय केलं, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडून यज्ञ करून, आणि त्यांच्याकडून हा यज्ञ करून घेतला आणि फळ दिलं. यज्ञ देव प्रगट झाले आणि यज्ञेश्वर महाराज की जय. आणि आत्मदेव राजाला फळ दिलं, घरी आले. दोन दिले फळ, तुला एक काय मागतात, दोन आले घरी. आणि धांदोली म्हणजे मी एक पूजा केली, मध्ये जंगलात गेलो असं म्हणतो, आणि पूजा केली, साधूनी फळ दिले, आणि ते फळ दिले एवढं घेर प्रसाद. घे फळ, आणि त्या धांदोलीनं ते फळ घेतलं आणि एका देवळीत ठेवलं. आणि बहिणीला म्हणली, माझे पतीराज कीर्ती, त्यांनी फळ आणलं, फळानं काढले होत असतील का, असं झालं तसं झालं, काहीतरी बोलली. तिची बहिणीला एक सल्ला दिला, अगं म्हणजे तू काय कर, गाईला चालून टाक, म्हणजे गाईला ते फळ दिलं. आणि तिथून पुढं तिची बहीण बी बाळांतर झाले, तिला मुलगा झाला, आणि गाईला गेले मुलगा. म्हणून गाईला झालेल्या मुलाचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि या दांडोलीनं जे म्हणून बहिणीचं आणलं, तिला